लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 17 जून 2025 रोजी संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या आदेशानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे मुंबई नाका इंदिरानगर उपनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांनी गोपनीय माहिती मिळाली की वडाळा डीजीपी रोडवरील महाराष्ट्र मोटर्सचे पाठीमागे नाल्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधील गॅस हा अवैधरित्या आणि बेकायदेशीरपणे खाजगी वाहनांमध्ये भरत असल्याबाबत माहिती मिळाल्याने मिळालेली गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आचल मुदगल यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या बातमीची खात्री करण्यासाठी सापळा पथक तयार केले। सापळा पथकाने उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील वडाळा डीजीपी रोडवरील महाराष्ट्र मोटर्सच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन खात्री केली असता इसम नामे सोपान शिवाजी अढांगळे, वय 34, राहणार भीमवाडी गंजमाळ नाशिक हा अवैधरित्या विना परवाना आणि बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे रिक्षा क्रमांक MM15 EH 3451 हिच्यात गॅस भरताना मिळून आला। त्याच्या कब्जात भारत हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम कंपनीच्या 4 घरगुती वापराचे सिलेंडर, गॅस भरण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन, गॅस रेग्युलेटर, वजन काटा असा एकूण 1,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर इसमाविरुद्ध उपनगर पोलीस ठाणे येथे जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 आणि 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.